भिवंडी तालुका कुकसे भोईरपाड़ा में साई धारा मेन गेट के पास श्री साई बाबा मंदिर का वर्धापन दिन 16 का आयोजन भोईर गांव के उद्योगपति व साई धारा मेंटेनेंस के श्री पद्माकर पांडुरंग भोईर द्वारा आज दिनांक 3 फरवरी 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री साई बाबा मूर्ति की अभिषेक, गणेश पूजन, होम हवन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर हजारों की संख्या में लोगों ने उपस्थित होकर श्री साई बाबा की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में कुकसे व भोईरपाड़ा के ग्रामस्थ मंडल व महिला मंडलों का विशेष योगदान रहा। प्रसाद घ्या। हॅलो बायकोंना आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं काय बायकोंना पेनड्राय जर हवी तर इथं स्टेजशी संपर्क साधा बरं का बायकोंनो। त्यावरती भजनी मालिका उपलब्ध केलेली आहे। काही बायकोंना काकडा, हरिपाठ, पसायदान सर्व त्या मालिकेमध्ये लागलं तर इथं संपर्क साधून घेऊन जा। गंध आहे भगवा केसरी कलरचा चंदनयुक्त दरवर्षी आपण या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी या उपक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत असतात। आपल्या सर्वांचं मनस्वी आभार। विनंती पुढे आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण
2016 साली मंदिराचं प्रतिष्ठापना झालेले काम झालेले, आज 9वा वर्ष चालू झाला, 9वा कंप्लीट झाला, 9 वर्ष. काय उद्देश कोणी साईबाबा उद्देश काय नाही, साईबाबाची फक्त श्रद्धा आहे, पूर्ण लोकांचं त्याच्यावर श्रद्धा आहे, माझी एकट्याची नाही आहे. आणि ते इथे सध्याने बसल्यात, जे मागा ते द्यायला तयार आहेत, तर कधीच कमी नाही तिथं पडणार, कोणाच कमी पडणार. फक्त लोकांचं भलं व्हावं, जरा चांगलं व्हावं, बस. बाकी काय नाही, बाकी काय उद्देश नाही आहे. मी कुठलाही राजकारणी माणूस नाही, कुठलाही काहीच नाही आहे. हे त्याची भक्ती करतात आणि लोक सगळे भक्तीस्थळं घेतात इथं. इतकेच लोक पुऱ्या इतक्या एरियामध्ये लोक जमा होतात इथं, त्याच्या श्रद्धेने येतात, बाकी काहीच नाही आहे. प्रार्थना आहे की सगळ्यांना आरोग्य उत्तम दे, चांगलं आरोग्य जाऊ दे, बाकी काही नको. सगळ्यांना उत्तमच आरोग्य पाहिजे, बस. त्याची शक्ती भक्ती लोकांना करण्याची शक्ती देवो आणि उत्तम आरोग्य सगळ्यांना उत्तम. वर्धापन दिन सोहळ्याचा हे 9वं वर्ष आहे. जागृत देवस्थान आहे, लोकांचं फार छान प्रबोधन होतं. इंदुरीकर महाराजांसारखे अतिशय नावाजलेले कीर्तनकार इथे येतात. 5 ते 6 हजार लोक ह्या कार्यक्रमाला येतात आणि सगळे भोजन घेऊन जातात. या कार्यक्रमाच्या भोजनाची पण सर्वत्र चर्चा असते, कारण अतिशय सुंदर जेवण आणि सगळ्यांना तेच जेवण. ह्याच्यात आपण कोणताही भेदभाव करत नाही. गरीब श्रीमंत गावाला बाहेरचा असं काही नाही. जे कोणी येतात ते सगळा प्रत्येक माणूस इकडे जेवून जातो आणि छान विचार घेऊन जातो. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी सगळ्यांनी इकडे यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि या रिस्पॉन्स बघून आपल्याला वाटतं की साहेबांचं फक्त एकाच मंदिरावर नाही, तर साहेबांच्या गावात सुद्धा हनुमान मंदिर आहे ना साहेब, हनुमान मंदिर. आणि साहेबांचं एक स्वप्न आहे की असे 10 मंदिरं, रिटायर तर होणार नाहीत ते, पण 10 मंदिरं बांधून त्यांचं स्वप्न पूर्ण होणार. आज साईबाबाच्या चरणी हीच आपण सर्वजण प्रार्थना करू की ते 10 मंदिरं लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या 10 ठिकाणी त्यांच्या हातून अशीच सेवा घडो, ही साईबाबा चरणी प्रार्थना. सर्वांना शुभेच्छा. डाल दूंगा मैं बस का देख रहे जो न्यूज वाले का ये बैग समझ लो हो गया. मोकळा जागेवर जाग्यावर इधर खाना उधर इधर है कितना मुश्किल से तो ये चावल नहीं आमचा फोटो आला पाहिजे. इकडे इकडे इकडे